नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी सराव प्रश्नसंच घेत आहोत. त्यामध्ये आजचा हा आपला 38वा पार्ट आहे. तर यामध्ये बघा, करंटचा पहिला क्वेश्चन आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या महिला खो खो संघाने सुवर्णपदक पटकावले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. तर 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला खो खो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने सुवर्णपदक जिंकले आहे आणि या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राने टॉप स्थान प्राप्त केलेलं आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. प्राचीन ग्रंथाचे जतन व सर्वेक्षण करण्यासाठी कोणते अभियान राबवण्यात येणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ज्ञान भारत, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तर बघा, ज्ञान भारत हे अभियानाचं उद्दिष्ट प्राचीन भारतीय ग्रंथाचा जतन करणे, संरक्षण करणे, तसंच या अभियानाच्या माध्यमातून भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025ची जे विजेते कोण ठरले आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पृथ्वीराज मोहोळ. फर्स्ट ऑप्शन आपले ते करेक्ट आहे. पृथ्वीराज मोहोळ यांनी 2025मध्ये राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र केसरी जिंकलेला आहे आणि या स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कुस्तीपटू ठरवण्यासाठी आयोजित केल्या जातात. पुढचा प्रश्न पाहूया. 19 वर्षाखालील महिला 2020 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणत्या देशाचा संघ विजेता ठरला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे भारत, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. तर बघा, भारत देशाने 19 वर्षाखालील महिला 2020 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावलेले आहे आणि भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार खेळ केला. त्याचप्रमाणे स्पर्धेचा विजेता म्हणून देखील उंची गाठलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोठे पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे महाबळेश्वर, सी ऑप्शन. तर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने महाबळेश्वर येथे महिला मधुबन हनी पार्कचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना अधिक संधी मिळणार आहे. तसंच मध उत्पादनाच्या क्षेत्रात देखील प्रगती होणार आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे? तर चंद्रिका टंडन, म्हणजेच बी ऑप्शन. तर चंद्रिका टंडन या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे आणि त्यांनी आपल्या गायनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. फोर्ब्सने 2025मधील जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, अमेरिका. फोर्ब्सने 2025मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत अमेरिकेला प्रथम स्थान दिलेलं आहे आणि अमेरिका आपली आंतरराष्ट्रीय प्रभावशाली भूमिका, संरक्षण व्यवस्था आणि आर्थिक सामर्थ्यामुळे या यादीत सर्वश्रेष्ठ ठरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जातं? तर महाराष्ट्रातील चेरापुंजी आंबोली या ठिकाणाला ओळखलं जातं. आंबोळी झाली ती आंबोली हे ठिकाण आहे. तर बघा, आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. जिल्हा पण लक्षात असू द्या. तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील याला आपण ओळखतो. येथे दरवर्षी सरासरी 7,500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस इथे पडतो. तर हे झालं महाराष्ट्रातलं. परंतु जर भारतातलं विचारलं तर ते देखील लक्षात असू द्या. तर ते आहे चेरापुंजी, जे की मेघालय राज्यात आहे आणि आपल्या आंबोलीला महाराष्ट्राचं चेरापुंजी देखील म्हटलं जातं. तर बघा, हे जे चेरापुंजी आहे हे भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. पावसाळ्यात आंबोलीत धबधबे आणि हिरवेगार निसर्ग सौंदर्य देखील आपल्याला पाहायला मिळतात. तसंच पुढचा प्रश्न आहे. कोकणाचे हवामान डॅश डॅश असते? तर कोकणाचे हवामान कसं असतं? सम असतं, म्हणजे थर्ड ऑप्शन आपले ते करेक्ट आहे. तर बघा, कोकण किनारपट्टीवर असल्यामुळे येथे सम हवामान म्हणजे मॉडरेट क्लायमेट आढळते. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तीनही ऋतूमध्ये तापमानात फारसा मोठा फरक जाणवत नाही आपल्याला. तिथे सेमच वातावरण राहतं. हवामान उष्ण आणि दमट म्हणजे हॉट अँड ह्युमिड असते. कारण काय असतं? तर समुद्र जवळ असलेल्या प्रदेशात आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे अशा प्रकारे तिथे सम वातावरण राहतं. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते? तर सातपुडा पर्वत रांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण, म्हणजे सेकंड ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. चिखलदरा हे महाराष्ट्रातील विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. अमरावती जिल्ह्यात असून सातपुडा पर्वत रांगेत हे ठिकाण बसलेलं आहे. तसंच चिखलदरा समुद्रसपाटीपासून 1188 मीटर उंचीवर आहे. येथे वर्षभर थंड हवामान असते. तसंच येथे जंगल सफारीसाठी तसंच निसर्गरम्य ठिकाणे पर्यटनासाठी आकर्षित
करत असतात, त्यामुळे तिथे वर्षभर पर्यटक आपली हजेरी लावत असतात. तसंच पुढचा प्रश्न आहे, नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन, प्रतिरोध प्रकारचा पाऊस इथे नैऋत्य मान्सून कालखंडात पडतो. प्रतिरोध पाऊस म्हणजेच कसा असतो, तर हा काही काळ मुसळधार पाऊस पडतो आणि नंतरचा काही काळ पाऊस थांबतो, असे चक्र चालू असते याच्यामध्ये. महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून म्हणजेच साऊथ वेस्ट मान्सून देखील आपण त्याला असं म्हणतो, जून ते सप्टेंबर या काळात सक्रिय असतो. या काळात महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून जातो. पुढचा प्रश्न पाहूया, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅश हे स्थान आहे. तर बघा, जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणतं स्थान आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे वाई. तर बघा, पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजेच रेन शॅडो रिजन कसा असतो, तर कमी पावसाचा प्रदेश असतो हा. महाराष्ट्रात पश्चिम घाटाच्या पश्चिमेस जास्त पाऊस पडतो, परंतु पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे पाऊस कमी पडतो आणि त्या पूर्वेकडची जी बाजू आहे पश्चिम घाटाची त्यालाच आपण पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतो. वाई हे सातारा जिल्ह्यातलं ठिकाण आहे आणि सह्याद्रीच्या पर्जन्य छायेत येतं, त्यामुळे हे तुलनेने कमी पाऊस पडतो ह्या बाकीच्या ठिकाणापेक्षा, म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे 2 नंबरचा पर्याय. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? तर महाराष्ट्राला मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळतो, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. महाराष्ट्रात पावसाचे मुख्य कारण म्हणजे नैऋत्य मान्सून वारे, साऊथ वेस्ट मान्सून विंड्स. तर बघा, हे वारे जे असतात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून भरपूर ओलावा घेऊन येतात आणि महाराष्ट्रात पाऊस पडतात. महाराष्ट्रात मुख्यतः जून ते सप्टेंबर या काळात मान्सूनचा प्रभाव आढळून येतो. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे वेंगुर्ला, म्हणजे सेकंड ऑप्शन. तर वेंगुर्ला हे कुठे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आणि कोकण किनारपट्टीवरील हे कसं एक ठिकाण आहे, येथे दरवर्षी 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. कोकण किनारपट्टीवर असल्यामुळे येथे नैऋत्य मान्सूनचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आपल्याला जाणवतो. पुढचा प्रश्न पाहूया, नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक कोणाला म्हणतात? तर बघा, नागपूरला मजूर आंदोलन झालं होतं आणि त्याचे जनक आहेत धोंडीराम पंत ठेंगडी, म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. धोंडीराम पंत ठेंगडी हे नागपूरमध्ये मजुरांच्या हक्कासाठी लढा देणारे प्रसिद्ध नेते होते. त्यांनी मजूर संघटना समर्थन दिले आणि कामगार कायद्यासाठी लढा पण दिला होता. तसंच नागपूरच्या मजूर चळवळीला एक सामाजिक आणि राजकीय स्वरूप देखील त्यांनी प्राप्त करून दिले होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह डॅश डॅश येथे झाला होता. तर बघा, महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह वडाळा, मालवण आणि शिरोडा, म्हणजे सेकंड ऑप्शन हे आपलं करेक्ट आहे. महात्मा गांधीच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या प्रेरणेतून हा महाराष्ट्रात विविध ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले होते. 1930 अशा प्रकारे सत्याग्रह झाले होते. 1930 वडाळा, मालवण आणि शिरोडा येथे मिठाच्या सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते. ब्रिटिश सरकारने या सत्याग्रहाला विरोध करत सत्याग्रहीवर दडपशाही केली होती, परंतु आपले जे सत्याग्रही आहेत ते नमले नव्हते. अनेक लोकांना अटक देखील करण्यात आली होती, तरी यांचा सत्याग्रह हा चालूच होता. मिठासाठी देखील आपल्याला सत्याग्रह करावा लागलेला आहे. बघा, पुढचा प्रश्न पाहूया, गोवा विमोचन समितीची स्थापना डॅश डॅश येथे झाली. तर गोवा विमोचन समितीची स्थापना पुणे येथे झालेली, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. गोवा हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि त्याच्या मुक्तीसाठी भारतात आंदोलने देखील झाली होती. 1946 पुण्यात गोवा विमोचन समिती स्थापन करण्यात आली आणि 1961 भारतीय लष्कराने गोव्याची मुक्तता केली. कधी झाले होते? 1961 गोवा मुक्त झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कोणी महाराष्ट्रात भाववाढी विरुद्ध लाटणे मोर्चा काढला होता? तर बघा, भाववाढी विरुद्ध श्रीमती मृणाल गोरे यांनी लाटणे मोर्चा काढला होता, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि हा कधी 1970चा कालखंड होता. त्या कालखंडामध्ये महागाई आणि अन्नधान्याच्या टंचाई विरोधात महिलांनी आंदोलन केले होते आणि श्रीमती मृणाल गोरे यांनी महिलांच्या नेतृत्वाखाली लाटणे मोर्चा काढला होता. महिलांनी स्वयंपाकघरातील लाटण्या घेऊन सरकारच्या धोरणाविरुद्ध निदर्शने केली होती. हा मोर्चा महिलांच्या हक्कासाठीचा एक ऐतिहासिक लढा मानला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केलेलं आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. मुळशी सत्याग्रह कधी झाला होता? 1920च्या कालखंडामध्ये आणि हा पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे झाला होता. तसंच हा सत्याग्रह टाटा कंपनीने जे मुळशी धरण बांधलं होतं, ते धरण बांधण्यासाठी जी जबरदस्तीने भूसंपादन केलं होतं त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन होतं किंवा मुळशी सत्याग्रह होता. सेनापती बापट, त्यांचं पूर्ण नाव काय? पांडुरंग महादेव बापट, यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यांनी शेतकऱ्यांना संघटित करून या अन्यायाविरुद्ध लढा देखील दिला होता
हा सत्याग्रह भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा शेतकरी आंदोलन देखील मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके म्हणजे थर्ड ऑप्शन. वासुदेव बळवंत फडके हे भारतातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक होते. 1879 मध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव देखील केला होता. त्यांनी रामोशी, कोळी आणि अन्य स्थानिक जमातींना एकत्र करून ब्रिटिश सत्तेविरोधात लढा दिला होता. म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणजेच काय, फादर ऑफ द आर्म रिव्हॉल्युशन इन इंडिया असे देखील म्हटलं जातं. ब्रिटिशांनी त्यांना अटक करून काळ्या पाण्याची शिक्षा देखील दिली होती. परंतु 1883 मध्ये त्यांचा मृत्यू अंदमानच्या तुरुंगात झाला. आणि अशा प्रकारे त्यांचा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. तर बघा, अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन घेतलेले आहेत, जे की सर्व एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही कोणती स्पर्धा परीक्षेची तयारी करा किंवा सरळ सेवेची तयारी करा, त्यासाठी अशा प्रकारचे फॅक्च्युअल क्वेश्चन, ऑनलाईनर क्वेश्चन आपल्याला येतात आणि ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे रोजची रोज तुमच्या नॉलेजमध्ये भर पाडत चला आणि अशा प्रकारे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला नक्कीच याचा फायदा जाणवेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला होता होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करत चला व्हिडिओला. थँक्यू व्हेरी मच.